आवाज येते का बघा? आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, येत नसेल तर, येत असेल तर ओके किंवा येतोय असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कोण कोण आहे बघा, लाईव्ह कोण दिसतंय? अमोल सोमनाथ गवळी, गुड आफ्टरनून अमोल. अमोल आवाज येतोय का? आवाज येतोय का बघा आवाज? आज आपण बघा, जर आपण एक एक भाग बघत गेलो तर काय काय बघा आपलं चालू आहे. त्यातलं आपलं काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. चॅट बॉक्समध्ये तुम्हाला जे विचारायचे ते चॅट बॉक्समध्ये लिहा. जे काही अमोल तुम्हाला विचारायचं त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आता बघा आपलं ह्यातलं रिजनल पॉवर्समध्ये इंडो ग्रीक झालंय, शुंग झालेलं आहे, सातवाहन राहिलेलं आहे, एवढंच एक राहिलेलं आहे बघा. मग कुशाण झाले काल, शक क्षत्रप हे अगोदर झालेलं आहे बघा, परवा दिवशी झालेलं आहे बघा. आज आपल्याला बघायचं आहे ते सातवाहन घराणं काय आहे बघा. सातवाहन घराणं कुठं होतं, काय होतं, सातवाहनांबद्दलची काय काय माहिती आपल्याला आहे ते आपल्याला बघायचं. मग त्याच्यानंतर मग संगम वाङ्मय बघायचे, त्यातली राजकीयता म्हणजे पॉलिटी, सोसायटी त्या साऊथ इंडियाची कशी दिलेली आहे, दक्षिण भारतातला समाज हा संगम वाङ्मयामध्ये कसा दिलेला आहे. अचल आत्रा मेसेज करा, अमोल अचल जो काही आहे तुम्हाला तो मेसेज करा, तुम्हाला जे विचारायचं आहे ते, तुम्हाला जे काही विचारायचं ते मेसेज करा, जे काही विचारायचं असेल ते. ओके, तर आपण सातवाहन घराण्याबद्दल आपण बघूयात बघा. सातवाहन घराणं झाल्यानंतर मग संगम वाङ्मय, त्यातलं मग पॉलिटी काय, सोसायटी काय, आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या प्रकारचे सातवाहन आपले संगम लिटरेचर आहे तेही आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर मग ट्रेड अँड कॉमर्स आहे, कुठल्या पोस्ट मॉडर्न काळातला व्यापार आणि वाणिज्य आपण म्हणतो तो भाग बघायचा आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काय बघायचं आहे बघा, मग रोमन जगासोबत असणारा त्याचा व्यापार कसा होता, रोमन जगासोबत म्हणजे पश्चिमे सोबतचा व्यापार काय होता तो बघायचा आहे. मग महायान बुद्धिझम आपल्याला चौथ्या धम्मसंगीता आलं होतं, ते आपण कालच्या लेक्चर्समध्ये बघितलं होतं बघा. व्हॉट इज महायान बुद्धिझम, मूर्तीचा पुरस्कार केलेला आहे महायान बुद्धिझममध्ये, आणि संस्कृतचा वापर आपल्याला वाढलेला दिसतो, त्याला महायान बुद्धिझम म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर मग खारवेला जैनिझम बघायचं आहे. खारवेलाचं जे इन्स्क्रिप्शन आहे, कोणा हत्तीगुंपा इन्स्क्रिप्शन बघा, खारवेलाचं हत्तीगुंपा इन्स्क्रिप्शन ते आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. आणि जैनिझम ऑलरेडी आपण जैनिझम बघितलं, ते तिथं आपल्याला पुढं बघायचं बघा. त्याच्यानंतर आहे बघा पोस्ट मॉडर्न आर्ट अँड आर्किटेक्चर, गांधार, मथुरा आणि अमरावती ह्या स्कूल किंवा ह्या आर्किटेक्चरची शैली काय काय आहे बाबा, आर्किटेक्चर कुठल्या प्रकारचं आहे, मग त्यामध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर असतात, मंदिरं कोणती कोणती त्या आर्किटेक्चरमधचा भाग आहेत. म्हणजे मथुरा म्हणलं तर मथुरा जसं मंदिर शैली आहे कुठली, टेम्पल स्टाईल, तर आर्किटेक्चर स्कूल कशी आहेत ती आपल्याला बघायचं बघा. ओके, चला ह्यामध्ये आपण आता बघूयात बघा कुठलं सातवाहन डायनॅस्टी. सातवाहन डायनॅस्टीमध्ये काय काय आहे त्या गोष्टी आपण आता एक इग्नू नावाचा सोर्स आहे त्यातनं पाहूयात बघा. मग बाकीचे रेफरन्स बुक आपण त्यात ॲड करूयात बघा. अर्ली स्टेट्स ऑफ फॉर्मेशन इन सातवाहन रिजनल पॉवर. सुरुवातीचं राज्य त्यामध्ये म्हणलं जातं बघा. त्यात काय काय बघा, सातवाहना, आउटलाईन हिस्ट्री ऑफ द सातवाहना, ॲडमिनिस्ट्रेशन सोसायटी याच्यामध्ये दिलेली आहे बघा. त्यात काय दिलेलं आहे, तमिळकम जे दिलेलं आहे तेही आपल्याला बघायचं बघा. तमिळ लिटरेचर कसं आहे का, डेक्कन आणि असं दोन्ही गोष्टी त्यात दिलेल्या आहेत बघा. सातवाहन,
सातवाहनांचे सोर्सेस पहिल्यांदा लिहून घेतले पाहिजेत बाजूला. नेम ऑफ द सातवाहन रूलर नोन ॲज आंध्र, त्याला आंध्रही म्हणलं जातं. रेश्मा दूध खोले, काय विचारायचं आहे ते मेसेज बॉक्स मध्ये मेसेज करा. जे काही विचारायचं असेल तर हात वर केलेला आहे तर विचारा, पण मेसेज बॉक्स मध्ये मेसेज करून तुम्ही विचारू शकता. बघा जे तुम्हाला विचारायचं ते मेसेज बॉक्स मध्ये मेसेज करा. जे काही विचारायचं असेल ते रिलेटेड टू आवर सिलेबस और प्रिपरेशन. पटापटा पटापट बोला. बघा जर बोलले नाही तर कळणार नाही. बघा लक्षात घ्या, बोलले नाही तर कळणार नाही. त्याचा संस्थापक जो आहे बघा सातवाहनांचा कोण आहे बघा, सिमुक आहे. ते आपण बघूया पहिल्यांदा. या सोर्सेस मधनं काय काय माहिती मिळते ते बघूया. बघा आपण काय दिलेलं आहे. अकर इन द लिस्ट ऑफ किंग इन पुराणा. पुराणामध्ये पहिल्यांदा काय म्हणतात सातवाहन राजांची यादी मिळते. सातवाहन राजांची यादी आपल्याला त्यामध्ये सापडते. सातवाहन राजे यांची आपल्याला यादी यामध्ये मिळते पुराणामध्ये. मेनी डिफिकल्टीज युजिंग दिस लिस्ट ॲज सोर्स ऑफ हिस्ट्री विदाउट क्रिटिकली कम्पेअरिंग देम विथ अदर सोर्सेस. म्हणजे आहे असे आपल्याला वापरता येईल का ती, तर नाही. ती त्याची सत्यता किंवा ती पडताळून पाहिले पाहिजे दुसऱ्या सोर्सेस सोबत. मग आपण म्हणू शकतो बाबा ही त्याच काळातली, म्हणजे त्यातली सत्यता तपासली पाहिजे. फॉर एक्झाम्पल द नेम्स ऑफ किंग अँड ड्युरेशन ऑफ देअर रूल व्हेरी डिफरंट इन पुराणामध्ये त्यांचं कालखंड आणि त्यांचे नाव यामध्ये चेंजेस दिसतात माहिती त्याबद्दलची. मोरेवर इन्फॉर्मेशन अबाउट द किंग इज इंटरवोवन विथ मिथ अँड लेजेंड्स. वन हॅज टू केअरफुली डिस्टिंग्विश बिटवीन फॅक्ट्स अँड लेजेंडरी स्टोरीज. पुराणा आर नेव्हरलेस युजफुल वेन स्टडीड विथ अदर सोर्सेस सच एज कॉइन अँड इन्स्क्रिप्शन. पुराणाबरोबर आणखी कशाचा अभ्यास केला पाहिजे, नाणे आणि अभिलेखांचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्या आधारे आपण ठरवायला पाहिजे की बाबा हे सातवाहन घराणं अस्तित्वात होतं किंवा हे राजे त्याचे होते. या राज्यांचा इथपर्यंत विस्तार होता. त्या विस्तारांमध्ये त्यांची सामाजिक परिस्थिती कशी होती, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्यांचा व्यापार कसा होता, त्यांची राजधानी कशी होती, त्यांचा संस्थापक कोण होता, त्यांचे किती राजे होते, त्यांचा कालखंड काय होता. बरोबर. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ काय लिहिले, कलेला कशा आश्रय दिला, परकीय आक्रमणं कशी केली, त्याचबरोबर लढाया कशा केल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघल्या पाहिजे. म्हणजे एक गोष्ट बघितलं तर त्याचे सगळे आस्पेक्ट्स आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो सातवाहन आपण इथे घेतलं तर त्याचे सगळे जेवढे काही आस्पेक्ट्स आहेत तेवढे असे बघितले पाहिजे. हा प्रश्न त्यापैकी एकावर विचारायला बाकी राहतात, परत याच्यावर विचारायचा प्रश्न त्याच्यावर विचार, म्हणजे जेवढे पॉईंट्स आपल्याला दिले जातील ते आपल्याला प्रश्न विचारतात. ओके. चला रेश्मा तुम्ही सेट दिलेले आहे का, ह्या वेळेस सेट दिलेले आहे का, रिझल्ट काय आहे बघा फक्त मला सांगा. आपले एकूण 5 विद्यार्थी यावेळेस झालेले आहेत बघा हिस्ट्रीचे, फक्त हिस्ट्रीचे म्हणतोय मी. तुम्ही सेट नेट दिलेली आहे का रेश्मा? तुम्ही जे दिलेली कमेंट बद्दल थँक्यू. बट तुम्ही जे काही दिले आता परीक्षा सेटची किंवा नेटची दिलेली आहे का? सेटची नेटची परीक्षा दिलेली आहे का? रिझल्ट काय आहे तुमचा, रिझल्ट काय आला फक्त मला तेवढं सांगा. आपण किती मार्क्स कट ऑफला कमी पडलेत बघा, म्हणजे आपल्याला समजा आपण म्हणलं कितीचा कट ऑफ लागलेला आहे बघा, किती मार्क्स पडलेले आहेत, कितीचा कट ऑफ आहे. कितीचा कट ऑफ आहे? चौतीस काय बघा. ओके. टोटल मार्क्स किती आहेत तुमचे सांगा बघू, टोटल मार्क्स किती आहेत?
महायुतीचं म्हणत नाही मी, सेट ह्याचा म्हणतोय. आता जी 15 जूनला जी नेट झाली, सेट झाली, त्याचा 15 जूनला जी सेट झाली त्याचा किती मार्क्स आहेत ते विचारतो मी. 15 जूनला जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट SPPU जी सेट घेतली त्याचा रिझल्ट काय आहे ते विचारतो मी तुम्हाला. त्याचा काय कट ऑफ आहे ते किंवा त्याचे मार्क्स किती आले ते विचारतोय तुम्हाला. ओके ठीक आहे. पेपर द्यायला पाहिजे होता बघा, पेपर द्यायला पाहिजे होता ॲक्च्युली. कारण काय असतं बघा, पेपर दिला तर तुमचा अभ्यास किती झालेला आहे, काय झालेला आहे, कितीपर्यंत तुम्ही आलेला आहात, म्हणजे प्रिपरेशनमध्ये तुमचं अजून किती गरज आहे आपल्याला वाढवण्याची किंवा काय, या गोष्टीचा अंदाज येतो बघा. लक्षात घ्या, आपल्याला अंदाज आला पाहिजे आपण परीक्षा देतोय त्याच्याबद्दलचं आणखी नॉलेज आलं पाहिजे बघा. हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं बघा, की आपण क्वालिफाय होतोय किंवा नाही होतोय यातलं अंतर आपल्याला जास्तीत जास्त कळायला पाहिजे. ते कळण्यासाठी ते गरजेचं आहे बघा. ते कळण्यासाठी तुम्हाला ते परीक्षा दिली पाहिजे, अपेक्षित होतं की द्यायला पाहिजे बघा. कारण काय असतं बघा, आपण करतोय म्हणजे एखादी गोष्ट करतोय आपण, त्यातलं आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणजे काय काय आहे, कसं आहे, म्हणजे किती डेप्थला प्रश्न विचारतात. मग त्याच्यावर अंदाज येण्यासाठी परीक्षा अटेम्प्ट करायची बघा. परीक्षा अटेम्प्ट केल्यावरच तुम्हाला ते कळत जाईल बघा, तोपर्यंत कळणार नाही. म्हणजे आपलं काय चालू, आपल्याला असं वाटू शकतं की आपला अभ्यास चांगला चालू आहे, बरोबर, आणि आपल्याला आणि त्या वाटण्याला आधार आपल्याला परीक्षेतनं दिला पाहिजे आपण. म्हणजे समजा मला वाटलं की परीक्षा काय म्हणतात त्याला, की मला खूप चांगला इतिहास जमतो, पण इतिहास चांगला जमणं ही एका बाजूला गोष्ट आहे आणि परीक्षा क्वालिफाय होणं एका बाजूला गोष्ट आहे बघा. दोन्ही गोष्टी ह्या एकाला जोडून एकमेकाला सप्लिमेंटरी असल्या पाहिजेत. मला इतिहास वाचायला आवडतो, मला इतिहास समजून घ्यायला आवडतो, पण मी इतिहासात पास पण झालं पाहिजे. म्हणजे काय, इतिहास मला वाचायला बी आवडतो, समजून घ्यायला बी आवडतं, पण मी इतिहासातल्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या पास पण झालं पाहिजे. फक्त आपण असं म्हणून नाही चालत की बाबा, लक्षात घ्या, आपल्याला प्रूव्ह पण केलं पाहिजे आपण त्यात. ओके, प्रिपरेशन रिलेटेड काही क्वेरीज असेल, काही प्रश्न असेल तर विचारू शकता बघा. प्रिपरेशन रिलेटेड जर क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न किंवा हिस्टोग्राफी यातलं कोणता घटक समजत नाही किंवा समजतोय किंवा कसं आहे, काय आहे, म्हणजे तुमचा अंदाज, म्हणजे अभ्यासाचा अंदाज घेता आला की मला त्या पद्धतीनं आणखी ग्रीप त्यामध्ये घेता येईल बघा. ओके, त्यामुळे त्या पद्धतीचा तुम्ही विचार करत राहायला पाहिजे. जसं आपण बघितलं बघा की फॅक्ट्समध्ये बघितलं, लेजेंडरी स्टोरीज पण त्यामध्ये आलेल्या आहेत. पुराणा आर नेवर युजफुल वेन स्टडीड विथ अदर सोर्सेस सच एज कॉइन्स अँड इन्स्क्रिप्शन. पुराण हे नाण्या आणि अभिलेखाबरोबर अभ्यास केला पाहिजे. पुराणांचा फक्त एकच अभ्यास करून नाही चालत, त्याचा वेगळ्या अँगलला अभ्यास केला पाहिजे. सातवाहना मिंटेड अ लार्ज नंबर ऑफ कॉइन्स, वेगळ्या प्रकारची सातवाहनांची नाणी होती. त्यातलं पहिलं नाणं लीडचं होतं, दुसरं सिल्वर होतं, तिसरं अलॉय ऑफ कॉपर. या प्रकारची आपल्याला नाणी असलेली, या प्रकारची नाणी आपल्याला सातवाहनाने निर्माण केलेली दिसतात. त्याचे काही चित्र आपल्याला दिसतील बघा इथे. बघा काय, सातवाहना फर्स्ट सेंचुरी BC कॉइन इन ब्राह्मी स्क्रिप्ट, ब्राह्मी लिपीमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये आपल्याला असलेलं पहिलं कुठलं कॉइन आहे बघा, ब्राह्मी लिपीत असलेलं. बघून घ्या, चित्र बघून घ्या, ब्राह्मी लिपीत असणारं नाणं. चला, म्हणजे सातवाहनाचा अभ्यास करताना पुराणांतर अभ्यास करतोस, बरोबर. द सिल्वर कॉइन कॅरी द पोर्ट्रेट ऑफ किंग, म्हणजे चांदीच्या नाण्यावर काय दिसतं आपल्याला, चांदीच्या नाण्यावर काय दिसतं, जे आपण सोर्स तर काय दिसतं नाण्यावर, तर राजा आणि त्याचं नाव आहे बघा, राजा आणि त्याचं नाव. बरं मला एक सांगा की सातवाहन घराण्याचे काही राजे आठवतात का तुम्हाला?
सातवाहन घराण्यांचे काही राजे आठवतात का तुम्हाला? कोणते कोणते राजे तुम्हाला आठवतात का? बघा सहज असं ट्राय करून बघा बरं, आठवतंय का आपल्याला? आपण BA ला वाचलेलं आहे, MA ला वाचलेलं आहे, त्याच्या अगोदर पण 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत आपल्याला जिथं आपल्यासाठी इतिहास होता तिथं आपण वाचलं. पण त्याच्यामध्ये आपल्याला नाणे वाचलेत का बाबा? आपण समजा म्हणतो ना सातवाहनाबद्दल आपल्याला काय माहित आहे बाबा? काही जे माहित आहे ते सांगा बघा. सातवाहन याबद्दल काय माहित आहे बाबा एक्झॅक्टली? कुठल्या एखाद्या राजाचं नाव आठवत आहे का बघा? ट्राय करून बघा, ॲटलिस्ट ट्राय केलं पाहिजे बघा. ट्राय केलं तर तुम्हाला ते कळेल बघा. ट्राय नाही केलं तर ते नाही कळणार बघा, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याजवळ आहे का नाही हे तपासून सतत पाहिलं पाहिजे बघा. आता तुमचं B.Ed वगैरे झालं असतं तर TETच्या परीक्षा आहेत बघा नोव्हेंबरमध्ये. इफ यू हॅव B.Ed स्टुडंट्स तर TETच्या परीक्षा पण आहेत बघा. जसं सेटचे असते, सेट नेट हे सिनियर कॉलेजसाठी असते, तसं शिक्षकांसाठी TET नावाची परीक्षा पण आहे बघा. ते पण तुम्हाला जर तुम्ही B.Edचे विद्यार्थी असाल किंवा B.Ed केलेलं असेल त्याचे नोव्हेंबरमध्ये आहे. चला, सातवाहनांचे इन्स्क्रिप्शन आपल्याला बुद्धिस्ट लेण्यांमध्ये सापडतात. आणि आपण बघितलं चांदीच्या नाण्यावर काय राजा आणि त्याचे नाव असायचं. आणि बुद्धिस्ट ज्या लेणी आहेत त्याच्यावरती काय रॉक आणि रेकॉर्ड डोनेशन्स आहेत बघा. ते कुणी देणगी दिलेले, कोणत्या राजाने देणगी दिलेली किंवा कोणत्या राणीने देणगी दिलेली याची माहिती त्याच्यावर नोंदवलेली दिसते. लार्ज नंबर ऑफ पीपल of ordinary. By comparing information available in these different sources, scholars generally accept the Satvahana began their rule around the 1st century BC. वेगवेगळ्या साधनांचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासकांनी असं ठरवलं की इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये सातवाहन घराण्याची सुरुवात झालेली होती. सातवाहन घराण्यात सुरुवात झालेलं असावं हे आपल्याला त्यात सांगितलं दिसतं. पुढं प्रेझेंट स्टेट. नाशिकची कॉपर प्लेट आहे बघा. सातवाहनांचे सोर्सेस आपल्याला सेपरेटली बघायला लागतील बघा. वी शुड नाव पोज द क्वेश्चन, व्हॉट इज स्टेट अँड हाऊ डज द इमर्जन्स ऑफ स्टेट अबाउट चेंजेस इन द सोसायटी. राज्यसंस्था कशी येते, काय येते, काय कारण असतात. देर आर मेनी थिअरीज विच सिक्स टू एक्सप्लेन द रिझन फॉर द इमर्जन्स ऑफ स्टेट. रिझन फॉर द इमर्जन्स ऑफ स्टेट वरी फ्रॉम रिजन टू रिजन. एखाद्या ठिकाणचं राज्य निर्माण होण्यासाठीची कारणं वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी आहेत बघा. राज्याची गरज का जाणवते तर एक्झिस्टिंग किंवा अस्तित्वात असणारी व्यवस्था योग्य पद्धतीने काम करत नसल्या कारणानं राज्याची गरज आपल्याला पडलेली दिसते. इन सर्टन केसेस द डेव्हलपमेंट ऑफ ट्रेड अँड ग्रोथ ऑफ अर्बन सेंटर कुड लीड टू द राईज ऑफ स्टेट. म्हणजे एक तर आहे बघा गरज काय आहे बाबा तर व्यापाराचा विकास यातनं राज्य असेल, राज्य संस्था जर असेल त्यातनं व्यवस्थित रेग्युलेशन होऊ शकतो व्यापार किंवा त्याचं टॅक्सेशन. त्यासाठी सुद्धा राज्याची आवश्यकता आपल्याला असलेली दिसते. अदर थिअरी सजेस्ट दॅट पॉप्युलेशन प्रेशर टू कॉन्क्वेस्ट कुड ऑल्सो बी रिझल्ट इन चेंज ऑफ पॉलिटिकल स्ट्रक्चर. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दबावामुळे सुद्धा राज्य संस्था किंवा पॉलिटिकल संरचना यामध्ये बदल झालेली दिसते. राजकीय संरचनेत आपल्याला बदल मूलभूत झालेला दिसतो. Scholars generally agree that state is a more efficient method of controlling expanding population. अभ्यासक असे म्हणतात की राज्यसंस्था ही जास्त प्रभावी आहे वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी. जसं आपल्याला इकडे आहे बघा हम दो और हमारे दो या नावाचं आपल्याला भारत सरकारचं लोकसंख्या नियंत्रणासाठी असणारे जे धोरण आहे. चायनामध्ये 1 चाइल्ड पॉलिसी होती बघा. काय चायना माहिती चीन देश त्या ठिकाणी एक मुलगा एक अपत्य एवढंच धोरण होतं. आपल्याकडं 2 मुलं आणि काय म्हणतात 2 मुलं म्हणजे मुलगा आणि मुलगी असे 2 चाइल्ड असले पाहिजे. 2 हम दो और हमारे दो या पद्धतीचं आपलं धोरण आहे बघा. तसं राज्य सरकार भारत सरकारचं अस्तित्वात नसतं. एखादी राज्यसंस्था जर अस्तित्वात नसती तर ते कंट्रोल राहिलं असतं का? कोणी रेग्युलेशन करण्यासाठी स्टेटची गरज आहे, नियमन करण्यासाठी राज्यसंस्थेची आपल्याला गरज असलेली दिसते. State is more efficient method of controlling expanding population. A state exercises control over more or less well-defined territory and maintains administrative machineries to collect and tax. त्याचबरोबर राज्यसंस्था आणखी काय करते? कर आणि महसूल गोळा करायचं काम करते. आपण आता GST भरतो बघा, GST बसतो, GST वेगळ्या पद्धतीने भरतो बघा. मग हे कारण ते टॅक्स घेतं आणि त्याच्या बदल्यात आपल्याला सुविधा देतं किंवा त्याच्या बदल्यात सुरक्षा देतं, त्याच्या बदल्यात रोजगार देतं, त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला
की आपले बॅच काय आपण दिलेल्या टॅक्समधनं आपल्याला जे मिळालेले बॅच आहे, म्हणजे आपण जे काही वेगळ्या पद्धतीनं जनता टॅक्स भरते त्याच्यातनं सरकारी संस्था ह्या चालतात बघा. ज्यातनं जनता टॅक्स येते तसं आपल्याला राज्य संस्थेची गरज आपल्याला असलेली दिसते. इट पे फॉर अ रेग्युलर आर्मी दॅट एन्फोर्स द लॉ अँड ऑर्डर. यात ह्या टॅक्समधनं कायदा सुव्यवस्था राहते, आणि कायदा सुव्यवस्था राहिली तर माणसाचं जीवन आणखी चांगलं होतं, आणखी मानवी होतं. बट टुगेदर विथ ऑल दिस इनइक्वॅलिटी अँड स्ट्रॅटिफिकेशन ऑफ इन सोसायटी ऑल्सो इन्क्रीजेस. देर इज अ वेल मार्क डिस्टिंक्शन बिटवीन रूलर अँड द रूल. राज्यकर्ते आणि राज्य ज्यांच्यावर केलं जातं ते. The ruler control the resources of society for their own benefit and use. The rule, on the other hand, provide the revenue and the money required to maintain the member of ruling family. The notables is in state, the various categories of officials and the army. The basic difference between tribal society and state society is the nature of political control. या दोघांमधला मूलभूत जो फरक आहे तो राजकीय नियंत्रण आहे बघा. ट्रायबल सोसायटीचं नियंत्रण वेगळ्या पद्धतीनं राहायचं, आणि काय म्हणतात स्टेट कंट्रोल आहे किंवा ट्रायबल स्टेट सोसायटी जी आहे त्याचं नियंत्रण हे वेगळ्या प्रकारचं असलेलं दिसतं. इन अ स्टेट सिस्टीम स्पेशलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी सेपरेट द रूलर फ्रॉम द रूल. एक वेगळी संरचना की प्रशासकीय व्यवस्था असते. म्हणजे आपण म्हणलं आपण एखादा आमदार निवडून दिला तर तो शासन चालवतो का, कायदे बनवायचं काम करतात. शासन चालवायला आपल्याला तलाठी लागतो, ग्रामसेवक लागतो, तहसीलदार लागतो, काय नायब तहसीलदार लागतो, डेप्युटी कलेक्टर लागतो, कलेक्टर लागतो. दुसऱ्या बाजूला पहिला आपण पोलीस कॉन्स्टेबल आहे, पोलीस शिपाई आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे, PI आहे, DYSP आहे, IPS आहे. मग तशी आपल्याला ही सगळी व्यवस्था लागते. ही व्यवस्था लागण्या त्या व्यवस्थेला कंट्रोल करण्यासाठी राज्य संस्था असली पाहिजे, हे आपल्याला महत्त्व सांगण्यात आलेलं दिसते या ठिकाणी. Tribal society, political power is generally exercised by a clan which has no authority to enforce its decision. The position of the clan depends on the loyalty of members and most decisions are taken together. Most decisions are taken together. यातनं सगळ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत हा हेतू या राज्य संस्थेमध्ये आपल्याला असलेला दिसतो. ओके, चला आता आपण बघूयात बघा काय काय माहिती दिलेली. अँटेसेडेंट म्हणजे पूर्वज कोण होते आपल्याला. ॲज वी हॅव लर्न चालकोलिथिक सेटलमेंट स्प्रेड in the western Deccan in the 2 millennium BC to a 2nd million BC. Eastern Deccan was occupied a little later in the second half of the 4th millennium BC, before Christian era. By using communities. These were by and large village settlements, the abode of large number of tribes. The early Sanskrit literature, particularly the Puranas, mentions several tribes such as Andhra, Sabaras, Pulindas. या आपल्याला ट्राईबची माहिती आपल्याला पुराणामध्ये मिळते, जे डेक्कन मध्ये राहतात किंवा दख्खन मध्ये राहतात. मेनी ऑफ दीज ऑल्सो मेन्शन बाय द अशोका इन हिज इन्स्क्रिप्शन. अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा याची माहिती येते. बट मोस्ट ऑफ दिस रेफरन्सेस एरिया आर ऑफ जनरल नेचर अँड डिफिकल्ट टू डिफाईन रिजन वेअर दे लिव्हिंग. ते कुठं राहतात याची स्पष्टता आपल्याला असलेली दिसत नाही, पण त्याचा रेफरन्स आपल्याला आलेला दिसतो. महाबदलाची जी प्रक्रिया आहे मौर्य विस्तारामध्ये जी डेक्कनला झाली त्यातनं मौर्य आपल्याला काय म्हणतात की जे काही मिनरल्स आहेत ते मिनरल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी डेक्कनला विस्तार केला. डेक्कन पेनिन्सुला. गोल्ड अँड डायमंड जेम्स फ्रॉम द माइन्स इन कर्नाटका. KGF नावाचा मूवी पाहिला असेल बघा. कोलार गोल्ड माइन म्हणतो. डेक्कनमध्ये कर्नाटकचाही काही भाग येतो. आंध्रा वेर ट्रान्सपोर्टेड टू मगधा इन द नॉर्थ थ्रू द सिरीज ऑफ लँड अँड कोस्टल रूट्स. जमीन मार्गे किंवा जलमार्गे याच्या आधारे गोल्ड आपल्याला मगधला ट्रान्सपोर्ट केलेलं दिसतं. मार्केट सेंटर डेव्हलप ॲट डिफरंट पॉइंट्स along this route such as the Dharani Kotta as on the bank of Krishna in Guntur. धरणी कोटा ह्या ठिकाणी आपल्याला काय म्हणलं जातं ते क्रूड व्यापारी मार्गावर असणारं निर्माण झालेलं शहर. आंध्रा अँड कराड इन सातारा ऑफ डिस्ट्रिक्ट. द मेनी चिप्स आर नोन ॲज महरातीज बिकम इम्पॉर्टंट
in several scattered pockets. But it was under the Satvana who were related by the marriage to Maharathis. That was first state emerged in Deccan. सातवाहना हे पहिलं राज्य आहे डेक्कन मधलं निर्माण झालेलं, एक राज्याचं स्वरूप घेऊन आलेलं पहिला भाग म्हणून सातवाहना आहे. सातवाहना इज द फर्स्ट डेक्कन स्टेट. सातवाहना इज द फर्स्ट डेक्कन स्टेट. या ठिकाणी ते आपल्याला आलेलं दिसतं. पुढं काय बघा, जिओग्राफिकल बॅकग्राऊंड काय. द डेक्कन पेनिन्सुला इज डिवायडेड इंटू प्लॅट्यू रिजन अँड कोस्टल प्लेन बाय द हिल रेंजेस ऑफ ईस्टर्न अँड वेस्टर्न. पश्चिम घाट आणि पूर्व घाटाने आपल्या त्यामध्ये किनारपट्टी आणि पठाराचा प्रदेश असे दोन भाग झालेले दिसतात. द आंध्रा कोस्ट इज मच वायडर दॅन द कोकण कोस्ट टू द ईस्ट वेस्ट. द जनरल स्लोप ऑफ प्लॅटू इज ईस्ट अँड ॲज अ रिझल्ट द मेजर रिव्हर्स इज महानदी, गोदावरी, कृष्णा flow eastward into the Bay of Bengal. The deltas and valleys of river provide fertile areas for settlement, perhaps significant aspects of Deccan. आता बघा या ठिकाणी आपल्याला डेक्कनची माहिती असली तर तुम्हाला सातवाहनांची माहिती आपल्याला त्यातनं समजून घ्यायला लागते. आउटलाईन हिस्ट्री ऑफ सातवाहना, त्यातनं इतिहास समजून घेतला पाहिजे सातवाहनांचा. तर आपल्याला काय काय गरजेचं आहे आपण बघितलं, पुराणातनं बघितलं पाहिजे. अकॉर्डिंग टू पुराणिक ट्रॅडिशन, पुराणिक परंपरेनुसार, पुराणिक परंपरेनुसार काय बघा, सातवाहनाचा जो काय संस्थापक आहे तो कोण आहे बघा, सिमुक. सिमुक नावाचा संस्थापक आहे. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, जोड्याला मध्ये प्रश्न आलेला आहे बघा. सातवाहनाचा संस्थापक सिमुक नावाचा संस्थापक आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. कान्हा और कृष्णा हिज ब्रदर इज परहॅप्स नोन टू फ्रॉम एन इन्स्क्रिप्शन एट नाशिक. नाशिकच्या इन्स्क्रिप्शन मध्ये पण त्याची माहिती मिळते. नाशिक इन्स्क्रिप्शन मध्ये रेश्मा तुमचं मास्टर कोणत्या वर्षी झालेलं आहे? अमृता चौगुले, गुड आफ्टरनून. आले गेले, ओके. तुमचं मास्टर कोणत्या वर्षी झाले आणि कोणत्या विद्यापीठातून झालेलं आहे? तुमचं मास्टर कोणत्या विद्यापीठातून झालेलं आहे आणि कोणत्या वर्षी झालेलं आहे? असेल काही सांगू शकता तुम्ही. अनदर रेकॉर्ड दॅट लिस्ट सेव्हरल रूलर ऑफ डायनेस्टी. अनेक आपल्याला नाणेघाट इन्स्क्रिप्शन, क्वीन नायनिकाच आहे बघा, नाणेघाट इन्स्क्रिप्शन तेही आपल्याला मिळतं. त्यातनंही आपल्याला सातवाहनांची माहिती मिळते. नाणेघाट, नाशिक इन्स्क्रिप्शन, नाणेघाट इन्स्क्रिप्शन्स ऑफ क्वीन नायनिका, द विडोड ऑफ सातकर्णी, विधवा आहे सातकर्णींची, हू परफॉर्म द वैदिक सॅक्रिफाइस. नाणेघाट वॉज अ मेजर पास कनेक्टिंग जुन्नर विथ द कोस्ट. जुन्नरला जोडणारा किनार मार्ग आहे आपल्याला, त्यातला असणारा हे नाणेघाट आहे. इन ए केव ॲट द हेड ऑफ पास पोर्ट्रेट ऑफ सातवाहना ruler were carved. Unfortunately, the sculpture are now completely destroyed. All that remains are labeled over their heads giving their names. त्यात बरोबर आपल्याला आलेले दिसते. म्हणजे नाणेघाट इन्स्क्रिप्शन, नाशिक इन्स्क्रिप्शन, पुराण, यातून 3 सोर्स आतापर्यंत आपल्याला मिळालेले आहेत. त्याशिवाय कॉइन्स पण आपल्याला मिळाले. कॉइन्स, इन्स्क्रिप्शन, लिटररी सोर्सेस आतापर्यंत 3 मिळाले. You know little about the ruler that followed the Satkarni till we come to the region of Gautamiputra Satkarni. गौतमीपुत्र सातकर्णी येत नाही तोपर्यंत आपल्याला सगळी माहिती, आपल्याला इथंभूतीची माहिती ती मिळालेली दिसत नाही. An inscription of his mother engraved on the entrance to cave at Nashik provide details about the extent of his kingdom at the event of his region. One of his major achievements was the defeat of Kshatrapa of Western Deccan and Gujarat. His mother epigraph praises him as the restorer of the Satvahana and the glory, and further proof of this come from a numismatic evidence. After his victory, he counterstruck silver coins of the Kshatrapa. Kshatrapa Nahapana, his own legend and symbol. According to Periplus of Erythraean, ही एक सोर्स आहे बघ याचा. काय? पेरिप्लस ऑफ युरेथ्रियन सी.
Periplus of the Erythraean Sea. As a result of the rivalry between the Kshatrapa and Satvana, Greek ships entering Kalyan, ग्रीकांच्या शिप जहाज आहेत ते आपल्याला कल्याणमध्ये आलेले दिसतात. A port near present Mumbai were sent under guard to the port of Bharuch. Perhaps the control of the lucrative foreign trade was one of the causes for the conflict. It would also seem that under the Gautamiputra Satkarni, Satvahan rule extended over Andhra as well. आंध्रापर्यंत त्यांची सत्ता आपल्याला गेलेली दिसते. गौतमीपुत्र was succeeded by his son Pulwami, वशिष्ठपुत्र पुलमावी. पहिला गौतमीपुत्र सातकर्णी, गौतमीचा पुत्र असा तो राजा, त्यानंतर वशिष्ठपुत्र पुलमावी, वशिष्ठपुत्र पुलमावी. And it was at that time the Satvana consolidated power in Eastern Deccan. पूर्व दख्खन मध्ये त्यांची सत्ता त्यांनी एकीकरण केलेले दिसते. विद्यापीठ कोणतं होतं तुमचं? विद्यापीठ. For the first time we find the Satvana inscription outside the Western Deccan at Amravati. यज्ञश्री सातकर्णी was the last important Satvana ruler. सगळ्यात महत्त्वाचा राजा शेवटचा जो आहे तो यज्ञश्री सातकर्णी. After him the kingdom was splintered into between its successor. यज्ञश्री सातकर्णी नंतर साम्राज्य विभागलं गेलं आणि वेगळ्या छोट्या छोट्या त्यांच्या वारसदारांकडे ते गेलेले दिसते. Divided between his successor, one line of king ruling in the Andhra region. It was also under the latter Satvana that coins with bilingual legends were issued, and in addition to the name of king in Prakrit, these carried a legend in a South Indian language. Opinion being divided on its identification of between Tamil and Telugu. Tamil and Telugu. Amravati University. Okay, no problem. In addition to the Kshatrapa, early Satvana ruler had to contend with power of Kharvela from the Odisha. Kharvela rose to power in Kalinga in the middle of the 1st century BC. He dispatched an army to the west without caring of Satkarni. This suggests that early Satvana power suffered setbacks both at the hands of Kshatrapa and Kharvela. It revived only through the exploits of Gautamiputra Satkarni. गौतमीपुत्र सातकर्णीच्याच काळात ते म्हणजे वर आलेलं दिसतं बघा. 125 ला सातवाहनांचं असणारे एम्पायर हे बघा. सातवाहन प्रतिष्ठान म्हणतो बघा. या ठिकाणी दिलेली राजधानीची प्रतिष्ठान. विदर्भ सुद्धा भाग होता, लक्षात घ्या. विदर्भ वॉज पार्ट ऑफ द सातवाहन एम्पायर, सातवाहन रूलर. विदर्भ वॉज द पार्ट ऑफ सातवाहन रूलर. सो यू शुड नो अबाउट दॅट डायनेस्टी थरोली. याच्यावर प्रश्न 2 ते 3 विचारतात. आज तुम्ही जर शेवटपर्यंत थांबलात तर आपण काही क्वेश्चन्स पण घेऊया बघा. क्वेश्चन मधलं आणखी आपलं अंडरस्टँडिंग वाढेल. One of the problems of Satvana history is that we know very little about the different pockets of Deccan. Inscription refer to marriage relation of the Satvana with the Marathis and the Mahabhoja. In fact, the Naneghat label inscription, a Marathi finds precedence over a Kumar prince and Queen Nainika. Herself was the daughter of Maharathi. Marathi are also known to have made independent donations, most of their inscriptions having been found around the Karli, while the record of the Mahabhoja occur along the west coast. The west coast ला असणार दिसतं. मग काय काय त्याची सेटलमेंट पॅटर्न काय ते बघूया बघा. Over the basis of find spot of their earliest inscription, it can be said that the Satavahana began their rule in the western Deccan. 2nd century BC, inscription of Gautamiputra Satkarni. Mother from the Nashik provide information about the extent of kingdom under the Satvana.
The mention of both western and the eastern Ghat as forming part of Gautamiputra Satkarni empire suggests that by this time the Satvana rule covered entire Deccan, that is divided into Ahar. Ahar म्हणजे डिस्ट्रिक्ट आहे बघा. सातवाहनांच्या काळात, सातवाहन काळात जिल्ह्यासाठी आहर हा शब्द होता. We get the names of at least 5 ahars in the inscription. Govardhan ahar, गोवर्धन आहर, त्याला आपण काय म्हणतात, सेंटर जे आहे ते बघा नाशिकच्या आसपास असणार, सेंटर अराउंड द नाशिक. गोवर्धन आहर इज द सेंटर अराउंड द नाशिक. सेकंड सोपकारा आहर, सोपारा मध्ये पश्चिम किनाऱ्याला. तिसरं मामल आहर, टेकड्यांचा जो प्रदेश आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यातला. त्यानंतर जाय बघा चौथं सातवाहनी हारा, बेल्लारी डिस्ट्रिक्ट कर्नाटक मधला बेल्लारी जिल्हा. आणि पाचवं कपूर चारा गुजरात मधला असणार. हे 5 आपल्याला अहर किंवा डिस्ट्रिक्ट दिसतात सातवाहनांची. ही जी नावं लिहून घेतलं तर बरं होईल बघा. ही नावं एकदा लिहून घ्या. गोवर्धन, सोपकारा, ममल अहरा, सातवाहनिक हारा, कपुरा चारा, आपल्याला 5 जिल्हे असलेले दिसतात. कोणाच्या? सातवाहनांच्या काळातले. त्याच्या लक्षात. पुढे बघा काय अजून इन्स्क्रिप्शनल काय दिलेलं आहे बघा. नाणेघाट इन्स्क्रिप्शन बघा. पीन नायनिकाचं नाणेघाट इन्स्क्रिप्शनचा हा फोटो आहे. काय दिसतंय बघा. काय दिसत असेल तर ते बघा. West coast, on the west coast, there were a series of ports at Bharuch, Kalyan, Sopara, Chaul, and continuing further south, all along the Konkan coast. To these ports, commodities were brought from the inland center through the passes along the western Ghat. Important source for understanding the nature of travel and trade. कशाबद्दलची माहिती मिळते? व्यापार आणि जे काही प्रवास आहे. तर पेरिप्लस ऑफ युरेथ्रियन सी रिटन बाय एन एनोनिमस ग्रीक सेलर. ग्रीक एका ग्रीक खलाशानं ते लिहिलेलं आहे. इट प्रोव्हाइड्स अ ग्राफिक अकाउंट्स ऑफ द डेंजरस पॅसेज थ्रू द नॅरो माउथ ऑफ द गल्फ ऑफ कॅम्बे टू भरूच. भरूचकडे जाताना छोट्या खाडीतनं गेलेलं दिसतं. ॲज अ रिझल्ट इनकमिंग शिप्स वेर पायलटेड इन टू द पोर्ट बाय अ रॉयल फिशरमॅन ऑफ द डिस्ट्रिक्ट. वी हॅव अर्लियर रेफर्ड टू द कॉन्फ्लिक्ट बिटवीन सातवाहना अँड द क्षत्रपास ओव्हर कंट्रोल ऑफ द मॅरिटाईम ट्रेड and the competition between port of Bharuch and the Kalyan. दोघांमध्ये भरूच आणि कल्याण मध्ये असणारी स्पर्धा ही त्या ठिकाणी आपल्याला दिसते. इनलँड सेटलमेंट काय, अंतर्गत काय प्रकारची काय वसाहती कशा होत्या सातवाहनांच्या. अक्रॉस द वेस्टर्न घाट on the inland side the major concentration of settlement is first at Nashik, second at Junnar within 30 kilometer radius of Karle. जुन्नर पुण्यातला आहे ते जुन्नर तालुका बघा. जुन्नर लेणी आहे बघा. तिसरं साऊदर्न इन कृष्णा रिव्हर, कृष्णा बेसिन, कृष्णेचं पात्र कोल्हापूरमध्ये असणार. इट शुड बी एम्फसाइज दॅट ऑल दिस एरिया वेर ॲग्रिकल्चरल रिच अँड फर्टाईल अँड प्रोव्हाइडेड व्हॅल्युएबल रिसोर्स बेस फॉर द पोर्ट ऑन द वेस्ट कोस्ट. यातनं काय महत्वाचे सुपीक असणारं उत्पादन देणारे असे प्रदेश आहेत ज्यातनं महसुलामध्ये आपल्याला सातवाहनांच्या वाढ झालेली दिसते. दिस पोर्ट हँडल मच ऑफ द ट्रेड इन फर्स्ट सेंचुरी बिटवीन द इंडिया अँड द मेडिटेरियन रिजन. दर ऑल्सो लिंक बाय द ओव्हरलँड ट्रान्स पेनिन्सुलर इंडिया routes across the Deccan to center in Andhra and along with the east coast. It went from Bharuch to Paitan, Ter, and further east to center in Andhra. The ancient sites of Paitan is spread over the 4 kilometers square kilometer along the Godavari. From time to time
रिच इल्ड ऑफ अँटिक्विटीज, वेगळ्या प्रकारचे त्यामध्ये उत्पादन होताना वेगळ्या वस्तूंचं दिसतं. कॉइन आहे, मोल्ड्स आहे, टेराकोटा पॉटरी हॅव बीन फाउंड इन द एरियाज ऑफ सोफर. त्या ठिकाणी आपल्याला मृदभांडी सापडलेली आहेत, नाणी सापडलेली आहेत आणि टेराकोटा पण सापडलेले आहेत. डिटेल अबाउट द स्ट्रक्चरल रिमेन ऑफ सातवाहना पिरियड. दे लाईज इन तेर. तेर नावाची पण साईट आहे बघा, तेर नावाची आपल्याला साईट आहे सातवाहना. तेर लाईज इन द मेजर कॉटन प्रोड्युसिंग रिजन ऑफ डेक्कन. तेर ज्या ठिकाणी कापसाचं उत्पादन चांगलं होतं. The excavation at the site have yielded evidence of wooden fortification, number of vats. लाकडी तटबंदी आपल्याला त्यात असलेली दिसते. वुडन फोर्टिफिकेशन वॅट्स, नंबर ऑफ वॅट्स. परहॅप्स फॉर डाईंग क्लॉथ, म्हणजे कापडावर ते डाय करतो आपण, म्हणजे कलर लावण्यासाठी. इट also well known for the find of an ivory figurine very similar to the specimen found at Pompeii, but perhaps the most important ruin at the site is that of brick or a chaitya subsequently converted into Brahmanical temples. Brahmanical temples मध्ये परत ते कन्वर्ट झालेले दिसते. हे प्लेसेस आहेत बघा, सातवाहनांचे सेटलमेंट प्लेसेस आहेत बघा. ते नाव एक एक सांगतो बघा. ही भरूच आहे बघा, भरूच, नर्मदा नदी, माहेश्वर नदी, प्रकाश ही पण साईड आहे, प्रकाश, अजंता केव, भोकरदन लक्षात घ्या, औरंगाबाद, पैठण ही राजधानी, पैठण ही राजधानी आपल्याला सातवाहनांची. जुन्नरची लेणी आहे बघा पुण्याच्या जवळची, बोरघाट, नाणेघाट इथं आहे बघा, नाणेघाट सोपारावरच्या बाजूला आहे. याला काय म्हणतो आपण, सोपारा. ते लिहितो मोठ्या ह्याच्यात, तुम्हाला लक्षात येईल. सोपारा नंतर खाली आहे बघा कल्याण, मुंबईमधलं. नंतर कानेरी आहे बघा, त्याच्या खाली, कशाच्या खाली, कानेरी कल्याणच्या खाली. नंतर कार्ले ही पुण्यातली लेणी आहे बघा. बेडसा नावाची पण लेणी आहे बघा, बेडसा. तेर ही ठिकाण येत आहे बघा, तेर ठिकाण येत आहे. आणि धरणी कोटा जे आपण वाचलं होतं ते इथं आहे, म्हणजे पूर्व किनाऱ्याला आपला धरणी कोटा आहे बघा. त्यानंतर कुडा आहे, चौल नावाचं ठिकाण पण दिलेलं आहे, कुडा आहे. बँकॉट दिलेला आहे, दाभोळ आहे, जळगाव, विजयदुर्ग आहे खाली. कोल्हापूर ही साईट्स खाली दिले, कोल्हापूर, कराड. नाशिक जी आहे पित्तळखोरावरच्या साईडला आहे, अजंता ह्या बाजूला आहे. भोकरदन आपण बघितलं, या ठिकाणी भोकरदन आहे. कौंदयान, पवनार या ठिकाणी पवनी, दिसार्थ पवनी, दिसार्थ पवनार. हे आपल्याला सातवाहनांच्या साईट्स आहेत बघा, वेगळे नाव आपल्याला इथं वाचले आपण ती सातवाहनांच्या साईट्स. सातवाहना सेटलमेंट त्यात काय दिलेलं, अनदर रूट इन द डेक्कन लिंक उज्जैन टू माहेश्वर ऑन द नर्मदा अँड द पास्ट caves at Ajanta and Pittalkhora to Bhokardan and Paitan. Bhokardan was a major bead making center and was known for the shell and ivory working of Bhokardan or Bhogwardhan are known to have made a donation to Buddhist cave of Bharut. Bharutla सांचीला देणगी दिलेलं, भारत आणि सांची या स्तूपाला देणगी दिलेलं ठिकाण, देणगी देणार कोण आहे बघा, भोकरदन त्यांना देणगी दिली. कुठं आहे बघा भोकरदन, कुठं आहे भोकर माहिती आहे बघा आपल्याला. भोकर कुठं आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये असणार एक जिल्हा आहे, एक तालुका आहे. भोकरदन कुठं आहे माहिती आहे का काय, The further south in the upper Krishna Valley, Karad is an early center referred to the Buddhist inscription. कराड मध्ये सुद्धा बुद्धिस्ट इन्स्क्रिप्शन आपल्याला सातवाहनांची मिळतात किंवा त्यावेळी. Also located in the same region is Kolhapur. In the western part of town is a rich hoard of bronze object was found. Some of these, like the statue of a Poseidon, were clearly imports, while others like cards and bronze vessels were of local manufacture. स्थानिक मध्ये कार्ड्स किंवा ब्रॉन्झ मिळत होते. An extensive site in the adjacent district of Belgaum is the site of Vadgaon Madhavpur.
A suburb of Belgaum, उपनगर बेळगाव मधलं, where excavation have yielded large number of coins and other antiquities. Further south is the site of Banwasi, known as the find spot of the Satvahana inscription. Fortified settlement there are indication of fortification wall and moat. Fortification wall आपल्याला त्यातनं होताना दिसतं. Trans and peninsular route across Deccan link these sites in the western Deccan. Center like Amravati in the lower Krishna Valley and west past the Karimnagar region of the Andhra Pradesh. Karimnagar region जो आंध्र प्रदेश मधला आहे. करीमनगर रिजन मध्ये आपल्याला काही हिस्टॉरिकल साइट्स मधलं महत्त्वाचं आहे बघा. कोंडापूर आहे त्यापासून असणार 70 किलोमीटर नॉर्थ वेस्ट ऑफ हैदराबाद. एक्सकॅव्हेशन ॲट द साइट हॅव yielded rich collection of coins and terracotta and several structure of brick of various sizes laid in mud mortar. Pedabankur is a small village now, but was an important settlement during the Satvahana period, extending over 30 hectare area. About 10 kilometers from Pedabankur was the fortified site of Sulikotta. It was surrounded by fine mud rampart and excavation. याच्यावर आपल्याला जास्त काही प्रश्न कोणत्या अँगलने विचारतात त्याच अँगलला आपण बघूया बघा. वेस्टर्न घाटातले असणारे काही पुणे बॉम्बे बुद्धिस्ट केव कुठले आहेत बघा. शेलारवाडी एक आहे बघा, बुद्धिस्ट लेण्या, शेलारवाडी. दुसरी बेडसा आहे, तिसरी भाज्या आहे, चौथी आहे ती कारले आहे, पाचवी आंबवले आहे बघा, सहावी कोंडाणी आहे बघा. या साइट्स आहेत. पहिली बौद्ध लेण्या, पहिली शेलारवाडी, दुसरी बेडसा, तिसरी भाज्या, चौथी कारले, पाचवी आंबिवले, सहावी काय म्हणतात कोंडारे. ओके, ही आता आपण बघितली. आता आपण बघूया आणखी त्याच्याबद्दल बघून मग प्रशासनाकडे आपण परत जाऊया. प्रशासनाकडे जाण्या अगोदर पॉलिटिकल हिस्ट्री आणखी एका सोर्समधनं बघूया. संस्थापक कोण आहे बघा, सिमुक. आपण पहिलं पुराणात आहे, त्याचे जे काही सोर्सेस आहेत आणखी कशात आहे बघा. कणवराजा सुशर्मा यांची हत्या करणारा सिमुक आंध्र हाच सातवाहन घराण्यातला पहिला राजा होय. तो पूर्वी कणवाचा सामंत किंवा अमात्य असा. पुराणात आंध्राचा उल्लेख आंध्रभृत्य आहे. काय याचा म्हणते पुराणात आंध्राचा उल्लेख आंध्रभृत्य नोकर असा आला आहे. मगधावर सत्ता असताना सातवाहनावर वारंवार प्रक्रिया आक्रमण होऊ लागली. शिवाय त्या प्रदेशात स्थानिक राज्य व गणराज्य निर्माण होऊ लागले. त्यामुळे उत्तरेकडे मगध साम्राज्य सोडून दिले, दक्षिणेकडे सत्ता संपादन केली. तेथेच दक्षिण भारताचे सम्राट म्हणून त्यांनी 300 वर्ष राज्य केले. यालाच काय दक्षिण भारताचे सम्राट म्हणतात. सातवाहन सत्तेच्या उत्पत्ती संबंधी निश्चित काही सांगता येत नाही. एवढेच मात्र खरे की सातवाहन ही दक्षिण भारतातील प्रभावी सत्ता होती. नाशिक येथील शिलालेखात आंध्रवंशीय ब्राह्मण होते असे म्हटले. नाशिक येथील शिलालेखात ऐतरेय ब्राह्मणानुसार कृष्ण गोदावरी नद्यामध्ये प्रसिद्ध ते राहत होते. माहिती काय काय दिली ऐतरेय ब्राह्मणानुसार. आणखी एक माहिती मिळाली ऐतरेय ब्राह्मणानुसार कुठं राहत होते ते, कुठं कृष्णा गोदावरी नद्यामधील प्रदेशात. कृष्णा गोदावरी
नद्यांमधील प्रदेशात राहत होते. कृष्णा गोदावरी प्रदेशात ते राहत होते. आंध्र असे नामाभिधान प्राप्त झाले. चंद्रगुप्त व अशोक या मौर्य राजांच्या काळात आंध्राने दक्षिणेत प्रचंड सैन्य बळाच्या जोरावर सत्ता संपादन केली. जोपर्यंत मौर्य सम्राट प्रभावी होते तोपर्यंत त्यांनी मौर्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेलं दिसतं. परंतु मौर्य पतनानंतर त्यांनी मौर्यांचे मांडलिकत्व झुगारून देऊन दक्षिणेत स्वतंत्रपणे 300 वर्ष राज्य केलं. त्यांची सत्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत होती व महाराष्ट्रातच प्रतिष्ठान येथे आपली राजधानी त्यांनी पैठण कुठे आहे बघा, संभाजीनगरला बघा, त्या ठिकाणी राजधानी. पैठणचे कोण आहेत बघा, एकनाथ महाराज आहेत. पैठणचे एकनाथ महाराज लक्षात घ्या. महाराष्ट्रात आल्यानंतर आंध्रांना सातवाहन असे संबोधण्यात येऊ लागले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात सातवाहनाने दक्षिणेत पूर्व पश्चिम प्रदेशात स्वतंत्र राज्याने स्थापन केले असे काही संशोधकाचे मत आहे. ते मूलतः द्रविड वंशाचे होते. नंतर त्यांचा आर्याशी संबंध येऊन त्यांच्यात संकर झाला. इतिहासक रॉय चौधरी यांच्यामध्ये सातवाहन ब्राह्मण होते. इतिहासक डॉक्टर हेमचंद्र रॉय चौधरी यांच्या मते सातवाहन ब्राह्मण होते. काय होते तर ते ब्राह्मण होते. सातवाहन ब्राह्मण होते. तर डॉक्टर गोपालाचार्य यांच्या मते ते क्षत्रिय होते असे मत आहे. तर डॉक्टर गोपालाचार्य यांच्या मते ते कोण होते तर क्षत्रिय होते. गोपालाचार्यांच्या मध्ये ते क्षत्रिय होते असे वाटते. एका पुराणानुसार सातवाहनांच्या 30 राजांनी सुमारे काय म्हणतात की 460 वर्ष राज्य केले. तर वायुपुराण सांगते सातवाहनांच्या 19 राजांनी सुमारे 30 वर्ष राज्य केले. वायुपुराणानुसार 19 राजांनी 300 वर्ष राज्य केल्याची माहिती आपल्याला त्यातनं मिळते. सातवाहन राजांची नावे त्यांच्या कार्यकाळ यासंबंधी पुरेशी माहिती मिळेल. सिमुख हा संस्थापक इसवी सन पूर्व 230च्या दरम्यान सत्ता बळकावली आणि तो 213 पर्यंत राज्य करीत होता. इसवी सन 213 230 ते 213 17 वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर त्याचा भाऊ कान्हा व कृष्ण आला आणि त्याने महाराष्ट्रावर अधिकार मिळवला आणि त्याने पूर्व पश्चिम मधल्या भाग कान्हानंतर सिमुखाचा पुत्र श्री सातकर्णी सत्तेवर आला. आपल्याला आता पिढ्या दर पिढ्या आपल्याला एक राज्य करता बघूया बघा. कोण होते आपल्याला जर म्हणलं काय सातवाहन कोण होते तर हे आपल्याला आलं बघा. सातवाहन कोण होते बघू. राईट इट डाऊन लिहून घ्या सगळं. कोण काय अभ्यासक काय म्हणतात, काय कुठले होते काय होते. सिमुख नंतर त्याचा भाव आहे बघा कान्हा वा कृष्णा. त्याचा भाव खाली आलं कान्हा वा कृष्णा. कान्हा किंवा कृष्णा आपला आलेला दिसतो. त्याच्यानंतर काय म्हणता येईल की सिमुखचा पुत्र श्री सातकर्णी सत्तेवर आला. परत काय श्री सातकर्णी आला. सातकर्णी हा सिमुखचा पुत्र आहे. तो परत सत्तेवर आला आणि पहिला श्री सातकर्णी
काय त्याचा कालखंड 194 ते 184 BC. 194 BCE टू 184 BCE. 194 BC ते 184 BC या काळात श्री सातकर्णी या लोकप्रिय पराक्रमी राजाने आपल्या राज्यात सीमा हैदराबाद मध्य प्रांतापर्यंत विस्तारल्या. महाराष्ट्रातील महारथी रणकियर यांची कन्या नागनिका हिच्याशी त्याने विवाह केला. नागनिका यासोबत विवाह आपल्याला श्री सातकर्णीचा दिसतो. नागनिकाचा आपण बघितलं, नागनिका हिच्याशी विवाह केला. त्याने दक्षिण पंथाचे बरेच प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणले. या दिग्विजय प्रत्यर्थ त्याने अश्वमेध राजसूय असे 2 यज्ञ केले. यज्ञ कोणते कोणते केले तेही लक्षात घ्या. राजसूय अश्वमेध असे 2 यज्ञ केले. याच्यावर प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने 2 यज्ञ केले? राजसूय आणि अश्वमेध केला. असे 2 यज्ञ केले. राजसूय आणि अश्वमेध असे 2 यज्ञ आपल्याला केलेले दिसतात. व त्याच्या नागनिका या महाराणीने दक्षिणा म्हणून, नागनिका या त्याच्या महाराणीने दक्षिणा म्हणून 1,00,000 गायी, 1000 घोडे, 1000 घोडे, 100 हत्ती, बरीच गावे, मोठी रक्कम यज्ञ कर्म करणाऱ्या पुरोहितांना बहाल केली. तसेच स्वतःला दक्षिणपती किंवा अप्रतिहत चक्र असा किताब धारण केला. दक्षिणपतपती त्याचे जे काय दक्षिणपतपती जी उपाधी जे आहेत दक्षिणपतपती. आणि आणखी दुसरं एक टायटल बघा, टायटल आपण टायटल म्हणू बघा. टायटल दुसरं टायटल जे ते लिहून ठेवतो बघा, बघून घ्या ते लिहून. आणि अप्रतिहत चक्र हे 2 उपाध्या आपल्याला श्री सातकर्णीला असलेल्या दिसतात. श्री सातकर्णीसाठी असलेल्या उपाध्या आहेत. याशिवाय त्याने अग्नधेय, अश्वंबरीय काय म्हणतात की इत्यादी यज्ञ पार पाडले व वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. याची कारकीर्द अल्पजीवी असले तरी प्रबळ व समृद्ध. कलिंगाच्या खारवेलाशी झालेला लढाई तो मारला गेला. त्याचा मृत्यू कसा आहे? कलिंगाचे जे खारवेल आहे त्याच्यासोबत लढाई करताना त्याचा मृत्यू झालेला आहे. काय म्हणतात? अग्निधेय, अनवरंभणीय, गावमायन, भागल दशरात्र, आप्तोयम, अग्निरसाय, अंगिरसमायन, गर्गी तिरात्र, अंगिसत्रिरात्र, चंदोपवमान त्रिरात्र, त्रयोदशरात्र. हे आपल्याला माहिती. याच्याबद्दलची यज्ञश्री सातकर्णी काय म्हणतात? श्री सातकर्णीबद्दलची माहिती एवढी लिहून घ्या बघा. 2 यज्ञ केले, 2 टायटल होते. नागनिकाशी विवाह केला आणि कान्हा कृष्णानंतर असणार 3रा राजा आहे बघा. त्यानंतर आपल्याला पुढचा राजा बघायचा बघा. पुढचा राजा आपल्याला बघायचा आहे बघा. एकदा लिहून घ्या. लिहून घेतलं की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता डिसेंबरला नेटची परीक्षा असेल बघा. येत्या डिसेंबरला 2025 डिसेंबर 2025ला नेटची परीक्षा असेल बघा. त्याचे फॉर्म मे बी ह्या मंथ एंडला निघतील बघा. सप्टेंबर मंथ एंडला फॉर्म त्याची येण्याची शक्यता आहे बघा. लय झालं तर पुढच्या महिन्यातल्या सुरुवातीला पण येतील बघा. त्याच्यामुळं तुमची तयारी आणखी चांगल्या पद्धतीनं तुमची सुरू राहिली पाहिजे. तयारी जेवढी चांगली राहील तेवढी मार्क्स पास होण्याची शक्यता वाढेल बघा. त्याच्यानंतर 2रा सातकर्णी याची कारकीर्द दीर्घकाली असणे त्यासंबंधी फारशी माहिती मिळत नाही. सातवाहन घराण्यातील 17वा राजा हल 1ल्या शतकाच्या अखेरीस गादीवर आला. 30 राजापैकी आपण 17वा तो आपण बघूया. हल राजा. सगळ्या राजांची डिटेल माहिती मिळालेली नाही अभ्यासकांनाच.
छावा राजा हल. हलाच्या पुस्तकाचं नाव आठवतंय का बघा बरं. हलाने एक पुस्तक लिहिलं होतं बघा. आठवतंय का ते पुस्तकाचं. सेटला 2 वेळा प्रश्न आलेला त्याच्या हलावर 2 वेळा प्रश्न आलेला. शृंगारिक काव्य आहे बघा हलाचं. त्या पुस्तकाचं नाव काय सांगता येईल का. हलाने एक पुस्तक लिहिलं त्याचं शृंगारिक असणारं पुस्तक होतं. त्याचं नाव काय. सांगता येईल का. ट्राय तरी करा ॲटलिस्ट. चुकलं तर चुकू द्या. गाथा सप्तशती. गाथा सप्तशती हे त्यांनी पुस्तक लिहिलं. हे आपल्याला प्रश्न आलेला आहे. हा ग्रंथ त्यानेच रचला. तत्कालीन समाज संस्कृतीवर भाष्य प्रकाश करणारा हा एकमेव ग्रंथ. महाराष्ट्रात निर्माण झालेला पहिला ग्रंथ म्हणून त्याची ओळख वेगळी आहे. तर बहुतेक कथेचा निर्माता गुणाढ्य व तंत्र व्याकरणाचा करता सर्व हलाच्याच दरबारात होते. गुणाढ्यचं बृहत कथा म्हणतो बघा. बृहत कथेचा जो निर्माता आहे आणि तंत्र व्याकरणाचा करता सर्व हालाच आहेत. याच काळात रोमन साम्राज्याचे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालू असल्याने व्यापारी व कारागिरी यांचा संपन्न वर्ग निर्माण झाला. व्यापारी कारागिरी यांचाही संपन्न वर्ग निर्माण झाला. त्याने केलेल्या विपुल दान धर्मातून कारले, बेडसा, भाजे, जुन्नर येथील लेणी व शिलालेख निर्माण झाले. हाल राजाच्या काळातच शकांचे पुन्हा एकदा दक्षिण भारतावर आक्रमण झाले. त्यामुळे सातवाहनांच्या सत्तेला पायबंद झाला. नंतरचा राजा आहे गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी. त्यामध्ये काय बघा 80 ते 104 पिढी. असलेला त्याचा कालखंड दिसतो. शकांच्या आक्रमणामुळे सातवाहनांच्या सत्तेला सुमारे 50 वर्ष जणू ग्रहण लागले. शकांच्या सारख्या होणाऱ्या वारंवार आक्रमणामुळे. परंतु सातवाहन साम्राज्य पुनर्प्रतिष्ठापना करणे व पश्चिम महाराष्ट्राला शक क्षत्रमाच्या जोखडात मुक्त करण्याचे कार्य गौतमीपुत्र श्री सातकर्णीने केलेले दिसते. शक क्षत्रप यांचा पराभव करून महाराष्ट्र, कोकण, नर्मदा खोरे, सौराष्ट्र, माळवा, पश्चिम राजपुताना पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. नाशिक येथील जोगलेपंथी टाकसाळीत गौतमीपुत्राच्या शकांच्या चांदीच्या नाण्यावर आपल्या नावाच्या मुद्रा उमटवल्या. महत्वाचा पॉइंट आहे. नाशिक येथील ठिकाणाचे बी नाव लिहितो बघा. काय बघा जोगलथेंबी. जोगलथेंबी काय टांगसाळीत मिंटिंग हाऊस आहे. टांगसाळीत शकांच्या नाण्यावर शकांच्या चांदीच्या नाण्यावर आपल्या नावाच्या शकांच्या चांदीच्या नाण्यावर आपल्या नावाच्या मुद्रा उमटवल्या.
हे आपल्याला त्याच्यामध्ये आलेलं दिसतं, त्याच्यावर असणाऱ्या मुद्रा. त्याचे साम्राज्य उत्तरेस माळवा ते दक्षिणेत वनवासी रिजन पर्यंत विस्तारले होते. गौतमी हे मातृनाम लावणारा हा पहिला सातवाहन राजा होता. म्हणजे आईच्या नाव पहिल्यांदा लावणार हा राज्यकर्ता होता. आतापर्यंत तशा प्रकारचं आईच्या नावानं कोणी केलेलं नव्हतं बघा. तर आईच्या नावानं नाव लावणार हा पहिला राज्यकर्ता होता. माता गौतमी बलश्री हिने नाशिक येथील एका शिलालेखात आपल्या मुलाचे वर्णन करून शहरांत तातांक सातवाहन कुलय यश प्रतिष्ठान पकर क्षत्रिय दर्प मान मर्दन एक ब्राह्मण वैदिक संस्कृती व बौद्ध संप्रदाय किंवा बौद्ध संप्रदाय यांचे रक्षण करणारा व जातीसंस्था पुनर्स्थापित करणारा महाराज व राजराज असे गौरवोद्गार आपल्याला काढले आहेत. विद्वानांचा आश्रयदाता सज्जनांचा वारी प्रजाहित दक्ष असून उच्च नीच अशा सर्वांनाच त्याने सहाय्य केले व वर्णसंकर थांबवून समाज व्यवस्था टिकवली. तो परधर्म सहिष्णू असल्याने त्याच्या राज्यात बौद्ध धर्मियाचा कधीही छळ झाला नाही. त्याने 24 वर्ष आपल्याला राज्य केलेलं दिसतं. म्हणजे कोणता? गौतमीपुत्र सातकर्णी. त्यानंतरचा आहे बघा राजा वशिष्ठपुत्र पुलमावी. वशिष्ठपुत्र पुलमावी काय 96 ते 100 त्यात असणार. गौतमीपुत्राच्या मृत्यूनंतर सातवाहन सत्तेवर आलेल्या त्याच्या पुत्राने चांगली कामगिरी बजावली. नाविक सत्ता, सागरी सत्ता, दर्यापार वसाहत याकडे त्याने विशेष लक्ष दिले. काय काय केलं त्यानं? नाविक सत्ता, परत काय म्हणतात की सागरी व्यापार, दर्यापार वसाहती यावर विशेष लक्ष दिले. यावर विशेष लक्ष दिले. काय केलं? याच्यावर विशेष लक्ष दिले. त्याने त्याचे शिलालेख नाशिक, कार्ले, अमरावती येथे आहेत. शिलालेख कुठे? नाशिक, कार्ले, अमरावती. अमरावती या ठिकाणी असलेले दिसतात. नाशिक, कार्ले, अमरावती. नाणी कृष्णा, बेल्लारे, कोडलोर या भागात सापडे. यानेच अमरावतीच्या स्तूपाचा जीर्णोद्धार करून त्याभोवती शोभिवंत कठडा उभारला. अमरावती स्तूपाच्या भोवती सगळ्यात महत्वाची फॅक्ट आहे. अमरावती स्तूपाच्या भोवती स्तूपाच्या भोवती काय केलं त्यानं? जीर्णोद्धार करून त्याभोवती शोभिवंत काय त्याचा स्तूपाचा जीर्णोद्धार केला करून त्याभोवती शोभिवंत कठडा उभा केला. कठडा निर्माण केला. हा प्रश्न एक प्रश्न येईल जाईल. अमरावती स्तूपाची जीर्णोद्धार खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्याने केला? त्यामध्ये चोला देतील, चेर देतील, पांडे देतील आणि सातवाहन देतील. त्यातलं आपल्याला सातवाहन दिसतं. त्याच्या उत्तर काळात शक सत्तेने माळव्यात पुन्हा आक्रमणावर जोर दिला. वशिष्ठपुत्र श्री सातकर्णी आपल्याला बघायचे. आता पुढचा जे राज्य करताय ते बघूया. बघा हे एकदा लिहून घ्या सगळे. ही फॅक्ट्स क्वेश्चन साठी आहे. बघा अमरावतीचा आहे, शिलालेख नाशिक कुठं आहेत, काय नाविक सत्ता विभाग, हे सगळे महत्वाचे फॅक्ट्स एकदा लिहून घ्या. मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ.
वशिष्ठ पुत्र श्री सातकर्णी. वशिष्ठ पुत्र श्री सातकर्णी यांच्या कारकिर्दीत कर्दमक क्षत्रप आणि सातवाहन सत्तेला जबरदस्त तडाखा देऊन गुजरात, सौराष्ट्र, माळवा, आंध्रासह परत मिळवला. उज्जैन येथे राजधानी पुनर्स्थापित केली. कान्हेरी शिलालेखात क्षत्रप रुद्रदमनने आपली कन्या दक्षमित्रा सातकर्णीला दिल्याचा उल्लेख आहे. रुद्रदमनची जी कन्या आहे दक्षमित्रा ही कन्या आपल्याला कोणाला वशिष्ठपुत्र सातकर्णीसोबत विवाह केला दिसतो. याचा अर्थ सातकर्णीने शक क्षत्रपाशी वैवाहिक संबंध जोडून आपला मुलूक वाचवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यानंतर बघा शिवपुलू मावी सातकर्णी. शिव श्री पुलमावी सातकर्णी. काय काय रुद्रदमन क्षत्रप याला उत्तरेकडे थोपवून धरण्याचे काम केले. याच्यानंतर यज्ञश्री सातकर्णी आला. याने शेवटचा राजा यज्ञश्री सातकर्णी याने सातकर्णींच्या कोसळत चाललेल्या सत्तेस सावरले व दोन्ही पूर्व पश्चिम समुद्रावरील दक्षिण पथावर सातवाहनांचे राज्य पुन्हा प्रस्थापित केले. त्यांच्या उत्तम प्रशासन व्यवस्थेमुळे त्यांच्या काळात व्यापारात चांगले प्रोत्साहन मिळाले. यज्ञश्री हा सातवाहनातील अखेरचा मोठा राजा होता. यज्ञश्रीनंतर सत्तेवर आलेले विजय, चंद्रश्री, चौथा पुलमावी यांचा उल्लेख नाममात्रच आहे. सातवाहन सत्तेचा अंत 225 BC झाला. काय 225 काय म्हणतात एडीला अंत झाला. सातवाहन सत्तेचा आपल्याला अंत झालेला दिसतो. तरीही महत् प्रयासाने त्यांनी सत्ता आंध्र प्रदेशात कशी बशी टिकवून ठेवलेली दिसते. आता आपल्याला त्यातलं जे काही प्रशासन आहे ते बघूया. मौर्योत्तर काळात प्रशासन व्यवस्थेवर मौर्य प्रशासनाचा प्रभाव दिसतो. सातवाहन प्रशासन मौर्योत्तरकालीन प्रशासन व्यवस्थेवर मौर्य प्रशासनाचा प्रभाव आपल्याला आढळतो. तरी मौर्यापेक्षा सातवाहनाची प्रशासन व्यवस्था सुटसुटीत होती. अशोकाच्या काळाप्रमाणे साम्राज्याच्या प्रांतामध्ये विभागणी आली. प्रांतांना आहर आपण पाहिलं. प्रांतांना काय आहर म्हणलेलं आहे. प्रांतांना आहर असं म्हणलेलं आहे. प्रांतांना आहर हा शब्द वापरलेला दिसतो. 5 आहर आहेत बघा. एक गोवर्धन आहर म्हणजे नाशिकचा, सोपारिक आहर पश्चिम किनारपट्टीचा, महामल आहर पुणे व साताऱ्यातला, सातवाहनी आहर बेल्लारी कर्नाटक मधला असणारा, कपुराचार आहर गुजरातल्या. या आहारांना राष्ट्र असेही म्हटले जात असे. तत्कालीन आहारावर प्रमुख अधिकारी म्हणून राजपुत्र किंवा महारथी महाभोज यांचा उल्लेख आढळतो. या आहारावर ते अधिकारी काय राजपुत्र किंवा महाभोज यांचा उल्लेख आढळतो. कोण असावा त्याच्यावर तर ही नाव आपल्याला त्यात आढळतात. परंतु सातवाहनाच्या शिलालेखातील अमात्य हाच सर्वाधिकारी असल्याचे दिसून येते. तो प्रांत प्रमुख, कोशागार प्रमुख आणि सरकारी जमिनीच्या घेण्या देण्याचे किंवा देणे घेण्याचे व्यवहार पाहणारा अधिकारी म्हणून अशा बहुविध जबाबदारी असणाऱ्या त्याच्यावर सोपवले. रज्जुक हा अधिकारी न्यायालयीन कामकाज पाहत असे. रज्जुक नावाचा अधिकारी न्यायालयीन कामकाज पाहत असे. काय न्यायालयीन
न्यायालय कामकाज पाहत असेल. प्रतिहार प्रशासकीय अधिकारी होता. प्रतिहार हा प्रशासकीय अधिकारी होता. याशिवाय भोज, महाभोज, महारथी यांचे सातवाहनांशी वैवाहिक संबंध. महासेनापती, ग्रामिक महातकाक, महाआर्यक, द्युतक, भांडागारिक, निबंधकार, पट्टिका पालक, नवकार्मिक, उपरक्षित असे शासनाच्या विविध खात्याच्या प्रमुखपदी काम करणारे अधिकारी होते. नगर प्रशासन निगम सभेच्या सहकार्याने निगम हा अधिकारी पाहत असे. रुद्रदमनच्या जुनागड शिलालेखात प्रशासन प्रमुखाच्या मदतीसाठी मंत्री परिषद असल्याचे उल्लेख आपल्याला आहेत. तक्षशिला, मथुरा, उज्जैन हे प्रमुख प्रांत आणि या प्रांतावर प्रांत प्रमुख म्हणून परकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनाने समाज कल्याण, लोकशाही, धार्मिक सहिष्णुता, दान धर्म असे काही विभाग आपल्याला त्यात आलेले दिसतात. प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेतन रोखीने म्हणजे कॅशमध्ये दिलं जात असे. नाणेघाट गुहातील शिलालेखात त्यांच्या वेतन देयकांची कर्षपण या चलनी नाण्यातील लांब लचक यादी दिलेली आहे. कर म्हणून देण्यात येणारे राजाच्या हिश्श्यास देवमेय, भोग आणि कौरू कर असे म्हणत असत. म्हणजे काही राजाच्या नावाने काही आपल्याला त्यामध्ये देणगी आपल्याला दिली गेलेली दिसते. सातवाहनांचे सर्वसाधारण प्रशासन चांगले असले तरी मौर्य प्रशासनावर आधारित असले तरी कालमान परिस्थितीनुसार सातवाहनाने त्यात योग्य असा बदल केला. त्यांचे प्रशासन स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त, समर्थ, प्रतिष्ठात्मक होते आपल्याला दिसते. म्हणजे काही ना काही त्यात आपल्याला चेंजेस हे पॉझिटिव्ह असलेले दिसतात. आता आपल्याला बघायचं आहे बघा याचं जे काय दिलेलं आहे याच्यात आणखी काय आहे का बघा. काही क्वेश्चन्स बघा. आपण लय जरा क्वेश्चन्स पाहिले नाहीत बघा. विल लुक इन टू द क्वेश्चन्स. आता इथे ॲडमिनिस्ट्रेशन दिलं आहे. परत ॲडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन अंडर द Satavahana was much simpler than the Mauryan period. Inscription refers to ministers who were in charge of various functions. Among other things, they were served as a treasury of officers, maintained land record. The exact number of ministers is not known. Those ministers were appointed directly by the king, and the post of ministers does not seem to have been hereditary, that is, passed from the father to son. They were perhaps paid in money from the revenue collected by the states. We do not have the exact figure for the amount of revenue collected, but we do know that the state collected taxes both agriculture and trade. कर कशातनं? कर शेतीतनं आणि व्यापारातून. कर शेती आणि व्यापारातून, शेतीतून आणि व्यापारातून घेत असे. One of the practice started by Satavahan ruler in the 1st century is donating revenue of village to either Brahmana or Buddhist. एखाद्या याची सुरुवात एखादं विलेज दान करायचं ब्राह्मणाला किंवा बुद्धाला, बुद्धिस्ट भिक्खूंना. दिस प्रॅक्टिस बिकेम मच वाईड स्प्रेड अंडर द गुप्त. गुप्त काळात त्याला लँड ग्रँट्सच्या स्वरूपात आले, भूमिदानातच आले. द इम्पॉर्टन्स ऑफ लँड रेव्हेन्यू फॉर द किंग कॅन बी जज फ्रॉम द इलॅबोरेट प्रोसिजर दॅट वॉज यूज टू रेकॉर्ड डोनेशन ऑफ लँड. This donation were first proclaimed as an assembly, Nigama Sabha. It was then written down either on a copper plate or the cloth by an officer or minister. This record was then delivered to the donees whom the grade had been made. There was a keeper of record who maintained a detailed accounts of these donations. देणगी मिळाली याचं जी लेखक माहिती आपल्याला त्या प्रकारचा जो अधिकारी होतो त्याची माहिती नोंद करून ठेवायची. Ruler at this time were eager to bring more land under the cultivation so that they could earn extra revenue. जास्तीत जास्त जमीन जर लागवडीखाली आली, काय जास्तीत जास्त जमीन जर लागवडीखाली आली तर त्यातनं जास्तीत जास्त महसूल मिळण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी वाढताना दिसते. Seems that anyone who cleared the forest and till a flood could claim ownership of land. The revenue from trade was another major source of income. We will discuss the expansion of trade in that unit. Point out the trade was handled by guild
वॉज ऑल्सो ॲक्टेड ॲज अ बँकर. म्हणजे व्यापारी गटाकडून त्या ट्रेड सांभाळला जायचा आणि त्यातनं मग त्या गोष्टी होताना दिसतात. काय म्हणतात की व्यापारी संघामार्फत व्यापार हा चालवला जायचा. त्याच्यामुळं त्यांना बँकर सुद्धा म्हणलेलं आहे. State took elaborate measure to encourage highway were made secure and rest houses are constructed. त्यातनं मग काय वेगळ्या प्रकारचं रेस्ट हाऊसेस म्हणजे काय विश्रामगृह आहेत. त्याचबरोबर आणखी काही त्यातले महत्त्वाचा भाग. मग समाज काय प्रकारचा, सामाजिक संरचना काय होती, समाज कसा होता सातवाहनकाली तो आपल्याला बघायचा. The social structure of Deccan under the Satavahana show many features which different from those prescribed in the Sanskrit texts such as the मनुस्मृतीपेक्षा वेगळा असलेला दिसतं. For example, many inscriptions of the Satavahana ruler mention the name of their mothers rather than those of their fathers. म्हणजे वडिलांच्या नावापेक्षा आईचं नाव त्यांनी प्रत्येकाने लिहिलेलं दिसतं. गौतमीपुत्र सातकर्णी son of Gautami. This is not keeping with the Dharmashastra, which state that in the approved form of marriage, the bride acquires the gotra of her husband and loses that of the father. Another interesting feature of the inscription is that Satavahana refer to themselves as unique Brahmana. Satavahana एक ब्राह्मण स्वतःला म्हणायचे. Satavahan called themselves as a Ek Brahman. Another interesting fact, according to Brahmanical texts, it was only the Kshatriya who had the right to rule. The inscriptions are also useful as they record donation by cross sections of population, and from this we can judge the prosperity of certain sections of the society. The trader and the merchant figure prominently as donors. व्यापारी आणि जे काही मोठे व्यापारी आहेत यांच्याच डोनेशन्स आपल्याला झालेले दिसतात. पण असं इम्पॉर्टंट वेअर ब्लॅकस्मिथ, गार्डनर अँड फिशरमॅन. त्याशिवाय पण ब्लॅकस्मिथ, गार्डनर, माळीकाम, मासेमारी करणारे, लोहार काम करणारे हे लोक सुद्धा महत्त्वाचे आहेत. नो डाऊट दिस आर्टिसन्स अँड क्राफ्ट्समन बेनिफिटेड फ्रॉम इन्क्रीज लॉंग डिस्टन्स रेट. दीर्घ पल्ल्याच्या व्यापार वाढल्यामुळे ह्यांचंही प्रॉफिट वाढलं, त्यामुळे त्यांच्यातनं डोनेशन्स पण आपल्याला आलेले दिसतात. प्रॉफिट वाढलं त्यातनं डोनेशन आपल्याला आलेले दिसतात. What is noteworthy is that they mention the occupation by names and not their caste. In an earlier unit, we have mentioned the Buddhist text prescribed as somewhat different division of the society as compared to the Brahmanical text. Here, the distinction was based on work and craft, and in most cases, people were known by their occupation rather than their caste. लोकांना त्यांच्या व्यवसायातनं ओळखायचे, ना की त्यांच्या धर्मापासून ओळखायचे. Another strategy, category of donors, that is known as the यवन. यवन हे सुद्धा देणगी करते होते. यवन. The term Yavana originally denoted as Ionian Greek, but around the Common Era, it was used indiscriminately for any foreigners. कोणत्याही परकीय लोकांसाठी यवन हा शब्द आपल्याला आलेला दिसतो. Many of the Yavan adopted the Prakrit name and made donation to Buddhist monasteries. Women frequently made gift either on their own or sometimes with their husband or son. One of the Satavahana queen, named the Nainika, also performed the Vedic sacrifice and made large donation to the Brahmana and Buddhist. नायनिकाने मोठ्या स्वरूपात डोनेशन्स आपल्याला केलेले दिसतात. This example indicates that society in Deccan, as it is known from the record of that period, was not governed by rule laid by the Brahmanical text. जरी ते एक ब्राह्मण असले, जरी ते
वैदिक धर्म पुनर्जीवित केला असला तरी ब्राह्मणिकल ट्रॅडिशन जे सांगते तशा पद्धतीने त्यांनी केलेलं नाही. Thus, any reconstruction of ancient social structure should carefully analyze textual references and establish their veracity by comparing these with other success sources such as inscriptional or archaeological. The role of Buddhist monasteries mentioned in the record of period has also changed a great deal since the time of Buddha. In the beginning of Buddhist monks were allowed very few personal possessions. They were limited to a few robes and begging bowl. म्हणजे भिक्षापत्र आणि त्याबरोबर असणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू एवढंच बौद्ध भिक्खूला बाळगण्याची मुभा होती. Gradually, the influence and the membership of the Buddhist Sangha increased. We have seen that Satavahana king donated large sum of money and land to the Buddhist monastery. This added to the wealth of Sangha. त्यातनं जास्तीत जास्त डोनेशन्स आपल्याला बुद्धिझमला आलं, त्यातनं ते काय तिजोरी जे बुद्धिझमच्या तिजोरीत आपल्याला वाढ झालेली दिसते. म्हणजे बुद्धिस्ट हे व्यापार का त्यांच्यासाठी होत होतं बघा, डोनेशन का दिले जात होते, काय कारण असायत बघा. का दिलं तसं आपल्याला काही अंदाज काय बांधता येतो का, काय असू शकतं, काय कारण. संघाच्या संपत्तीमध्ये बुद्ध संघाच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. We get references to donation by Buddhist monks and nuns themselves. साऊथ इंडिया हे आपल्याला वाटतंय उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघूया. आणखी काही प्रश्न आहेत का बघा, उद्या बघायचं. तमिळकम साऊथ रिजन वी हॅव टू अंडरस्टँड दिस फ्रॉम टुमॉरो लेक्चर. बघूया क्वेश्चन पेपर काय आलेले आहेत का, अपडेट काय होते का बघा. ह्याच्यावरनं नवीन जे पेपर आहेत ते ह्याच्यावरून बघा. 24-25 नसेल आला बघा. आलेला आहे 25 आलेला आहे. 24 हां 24 पेपर आले बघा, सगळे आलेले आहेत. 24 ऑगस्टचा आहे बघा, 24 ऑगस्टचा आहे. शिफ्ट पण दिसतात नाही, हां शिफ्ट 1-2 असं आहे बघा. 21 ऑगस्ट 24 ऑगस्ट आपला कधी आहे बघा. इंडियन आर्किओलॉजी ॲडल्ट्रेशन पर्शियन, ओके पर्शियन पहिला. त्याच्यानंतर काय बघा, काश्मीरी चायनीज काय इकडे दिलेलं आहे, सिरियल नंबर दिलेला कोकणी. इंडियन नॉलेज सिस्टमचा पण आहे बघा. हे तुम्हाला पेपर देता येतो बघा, हा सुद्धा पेपर तुम्हाला देता येतो. काय हा पेपर तुम्हाला समजा त्यातले जर काही प्रश्न बघायचे म्हणले तर तुम्ही बघितले तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल बाबा. इतिहासाचेच काही प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात बघा. इतिहासाचे जो क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील बघा. पहिले 50 प्रश्न जर तुम्ही सोडले, आफ्टर दॅट 51 टू द काय म्हणतात त्याला, तुमच्या इतिहासाच्याच नॉलेजवर IQS इंडियन नॉलेज सिस्टीममधनं तुझा मला नेट होता. सूक्ष्म शरीर इज नॉट असोसिएटेड विथ द फॉलोइंग कोशवर नसणारा प्रश्न आहे. सूक्ष्म शरीर निम्नलिखित में से किस कोश से संबंध नहीं है. और का रेड इन अ रेड पॉट इन विच ऑफ द फॉलोइंग विषय प्रकार संसर्ग विषय विषयी हे आपल्याला त्यातले असणारे प्रश्न आहेत. तसं आपल्याला हिस्ट्रीचे प्रश्न दिसतील त्यामध्ये. पुढे जर आपण गेलो काय म्हणता येईल की चौथं पुढे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत का.
इकॉनॉमिक्स पाली ओके